ऍक्शन सिक्वेन्स करताना काय अडचणी आल्या? अडचणी तर येतातच, कारण की ते हार्नेस, रिग वगैरे असते, तर त्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, की आपण फिल्ममध्ये बघतो, की एवढी तगडी फाईट कसं काय झाली? इतका हिरो हवेत उडून लाथा मारतोय, कोलांटुड्या मारतोय फिल्ममध्ये, हवेत ते पण. हे कसं काय घडतं? तर हे मला पण खूप उत्सुकता होती. मी पण अशी फाईट केली नव्हती स्वतः किंवा बघितली नव्हती. कारण की जे आजपर्यंत आम्ही सैराट फॅन्ट्रीमध्ये केल्या त्या फाईट, तर त्या साध्या गावठी फाईट होत्या. म्हणजे सहजच मारामारी. पण हे थोडंसं नाही का पुन्हा साऊथ इंडियन. हां, साऊथ इंडियन एकदम ब्लोअरने हवा उडवणं, आपल्या चेहऱ्यावर टाकणं. खूप छोटे ट्रिक असतात. हसू येतं, की इतक्या सहज करतात का? मातीची धूळ नाही का अशी हां. चाळून ते ठेवलेली पाटी आणि ते बरोबर मारणार, म्हणजे कॅमेऱ्याच्या पुढून हे ते इतकं ते सुंदर ट्रिक होत्या त्या बघायला मिळाल्या. पण पहिल्यांदा तुला सांगतो, की ह्या फिल्मचे फाईट मास्टर जॅकी जॉन्सन आहेत. ज्यांनी धनुष बरोबर साऊथमध्ये अनेक फिल्म केल्या आहेत. विजय थालापती, मामुटी, आपले मोहनलाल केरळमध्ये ह्या लोकांवर काम केलेला माणूस आणि सिनियर माणूस असतो. साठीतला माणूस पण तेवढाच तगडा, तितकाच पेट आणि खूप सुंदर आयडिया असायची आणि फायटिंग सिक्वेन्स शूट करताना मला पहिल्यांदा बघायला मिळाली. मला वाटलं की डिरेक्टरच त्यात डोकं असतं, पण नाही. डिरेक्टर गप बसायचं आणि फाईट मास्टर सगळं टेक ओव्हर करून ते आमच्याकडून करून घ्यायचे. हां. आणि खूप सुंदर माणसं, खूप छान माणसं केरळची, साऊथ इंडियन ती फाईट मास्टर आणि त्यांची ती टीम असायची सगळे नाही का, ब्लॅक बेल्टवाले हे ते आणि खूप एकदम गोंधळ त्यांचा नाही का, मध्ये ओरडणं वगैरे. म्हणजे समोर कुठला किती मोठा दिग्गज ऍक्टर आहे हे त्यांना फरक पडत नाही. त्यांचं काम ते परफेक्टली करणार, कारण तिथं तुम्हाला इजा होण्याची शक्यता असते.